हॅलो नमस्कार सगळ्यांना. आपल्या फौजी वाईफ अरुणा चॅनलमध्ये सर्व ताई दादा आजी आजोबा चिमुकल्याचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर माझ्या आवाजावरती जाऊ नका, सध्या तब्येत खूप खराब आहे. म्हणजे कसं आहे, वातावरण कधी थंडी आहे तर कधी गरमी आहे, त्यामुळं तब्येत खराब झालेली आहे बरं का. सर्दी भरपूर आहे, नाक वगैरे जाम झालं आहे आणि मी पहिली गोष्ट अस्थमा पेशंट आहे. तर यात्रा संपत आली होती आणि फौजी बाहेर होते, नव्हती यात्रेला आले. तर चला म्हणलं, यात्रा पूर्ण संपल्या. शेवटी यात्रा संपायच्या आदल्या दिवशी यांना घेऊन गेले. थोडंसं छान व्हिडिओ फोटो वगैरे काढले, मस्त यात्रेमध्ये रील्स काढल्या, कारण मी थोड्याशा अपलोड करायचे असते त्यामुळे. आणि असं होतं की मुलांना एक 8 ते 10 दिवस झाले यात्रेमध्ये रोज फिरवत होते, रोज तरीही त्यांचं ह्यात बसायचं त्यात बसायचं सुरूच होतं. तर ही ट्रेंडिंग रील आहे बरं का. हे आम्ही कपल रील काढली बरं का. तर यात्रेमध्ये हे रील ना इतकी फेमस आहे. तर झालं असं, एवढी गडबड, यात्रा संपली तरी गर्दीच होती ह्या रीलला, की अगोदर पण भरपूर गर्दी होती म्हणून लास्टला काढू म्हणलं. शेवटी तसंच एवढी म्हणावशी नाही रील काढली यांनी. तर यामध्ये सगळे वेगवेगळ्या पोज देऊन प्रत्येक सर्कलनुसार वेगवेगळ्या पोज होत्या बरं का. ह्यांना आमच्या एवढं काही देता येत नव्हतं. मी ज्या गोष्टी सांगत होते त्याच फॉलो करत होत्या. आणि झालं असं की ते सर्कल छोटं होतं आणि ते दोघाला कमी पडत होतं बरं का. त्या दोघं पण आम्ही हेल्दी आहोत बरं का. तर असं झालं आमची ट्रेंडिंग रील. ही रील 1 मिनिटाची काढली बरं का आम्ही. ही कपल रील काढली. त्याच्यानंतर चला म्हणलं आपण फॅमिली रील काढूया. तर ह्याच्या अगोदर पण मी रील काढलेत, अपलोड केल्या नाहीत बरं का, कारण रोज एक व्हिडिओ टाकता त्या रील राहिलेत बरं का माझ्या. तर आमच्या फौजीने कॅन्टीनला गेल्यानंतर हा रिबनचा गॉगल आणला आहे. तर त्याची किंमत जर ऐकली तर तुम्ही म्हणसाल की एवढा महाग असतो कॅन्टीनला. तर हो, तर 12,190 आय थिंक अशी ह्या रिबन गॉगलची किंमत आहे. बाहेर रेट असं आहे. तर आम्हाला कॅन्टीनला कितीला पडला यांना विचारून नक्की सांगेन बरं का. तर झाला असं, एक रिबन गॉगल होता आणि एक आपला साधा जो विकतेत ना तिथून घेतलेला होता. तर मुलांनी पहिला घातला, नंतर आम्ही दोघांनी घातला. तर आमच्या सक्षम छान पोज देतो. समीक्षेचं कुठेही जावं, फक्त त्याचं खेळण्यावरती लक्ष असतंय. दुकानातही तसं, अभ्यासातही तसं. रोज फिरवत होते तरीही त्याचं ह्यात बसायचं त्यात बसायचं. तर ह्या खेळण्यामध्ये तो बसला बरं का. आणि हे समोरचे पण आमच्या शेजारचेच आहेत बरं का मुलं. ते दोन्ही पण लहान आहेत. त्यात भैया बसला होता तो खेळवण्यासाठी, त्यांच्याचं कारण पडू नये म्हणून. तर अशी यात्रेतली खूप आठवणी आहेत, धमाल मस्ती. आणि आमचं यात्रा म्हणजे खूप मोठा सण असल्यासारखं असतो. 10 ते 15 दिवस कंटिन्यू यात्रा चालते, सुरुवातीपासून एंडिंगपर्यंत. ह्यावेळेस पण भरपूर चालली बरं का यात्रा. ते अजितदादा वगैरे वारल्यामुळे तर थोडंसं जे दारू काम वगैरे होतं ते 2 का 3 दिवस पुढे गेले. तर यांच्यासोबत असं छान रील काढत होते. बरेच मला फॉलोअर्स भेटत होते, सबस्क्रायबरसुद्धा भेटत होते. पण झालं असं काही नाही, कोणाला आवडतं नाही आवडतं म्हणून व्हिडिओ काय त्यांच्यासोबत नाहीत काढले बरं का. ज्यांना आवडतं त्यांच्यासोबत नक्की मी काढते बरं का. पण असं असतं की जेव्हा सबस्क्रायबर किंवा फॉलोअर्स आपल्याला भेटतात तेव्हा होतं असं, आपला मोबाईल ऑफ असतो. त्यामुळे त्यांची इच्छा असेल तर काढायचं, नसेल तर नाही बरं का. हळदी कुंकाच्या वेळेस पण भरपूर आपल्याला फॉलोअर्स भेटले होते, सबस्क्रायबर होते. तर चला, हे आहे यात्राचा शेवटचा पण दिवस म्हणता नाही. हे आम्ही गेल्यानंतर पुढे आणखी 2 दिवस यात्रा चालले बरं का. आणि आज मी एडिटिंग करते, सांगते आज ही यात्रेचं स्टॉल आहेत बरं का कुठे कुठे. तर कशी आमची सांगोलची यात्रा खरंच खूप छान मोठी असते. सगळे बाहेरून वगैरे जे बाहेर गेलेले जॉबसाठी वगैरे असतात ना, ते सुद्धा खास यात्रेसाठी येतात बरं का. सांगोलचा मेला म्हणजे बापरे, सांगायलाच नको, खूप छान मेला असतो. तर झालं असं, आता रील्स वगैरे सगळं काढलं वगैरे आणि मुलांचं चालू होतं, पप्पा ह्यात बसायचं. ते झालं डायनासोरमध्ये, चला जाऊ, पाठीमागे दिसते बघा ते डायनासोर. तर ह्यांनी आमच्या फक्त एरोप्लेनमध्ये बसतात, ते पण बडी मुश्किलीने, कारण फौजमध्ये होते. ट्रेनने जायला यायला खूप उशीर म्हणजे टाईम लागायचा. आणि प्लेनने एका दिवसात कुठं गुवाहाटी असो कुठंही असं ना, दिल्ली वगैरे तर जायचे प्लेनने. तर यांना ह्या जहाजामध्ये मी बसवलं आणि बापरे, सुरुवातीला यांना काय वाटलं नाही. आणि झालं चूक कुठं आमची की खाली एकदम पहिल्या पायरीवरती बसायचं. तर चला थोडंसं म्हणलं, त्या दिवशी मी पहिल्या पायरी बसली, काही मजा आली नाही म्हणून थोडंसं वरच्या पायरीवरती गेलो. आणि बसल्या बसल्या काही नाही वाटलं वगैरे. सक्षमला खवळत होते की तू वरती नको बसू, भीती वाटते बाबा. एकदम खाली येतं आणि एकदम वरती जातं. जेव्हा वरती जातं काहीच वाटत नाही, जेव्हा खाली येतो ना खूप भीती वाटते.
आणि झालं असं की सुरू झाला एकदा ते जहाजाने झाली. इतकी भीती वाटायला लागली मला, माझा कॅमेराही बंद करता येईना झाला. कसा बसा तर मी पर्स एक हाताने जेव्हा खाली येतो ना तेव्हा कसा बसा तरी मी चेन खोलली पर्सची आणि त्यामध्ये टाकले बरं का. इतकी भीती वाटत होती, मी कॅमेरा बंदच, मोबाईल बंद करून ठेवला, कारण हे पण घाबरले होते, मी पण थोडीशी घाबरली होती बरं का. पुन्हा एकदा इथं 1-2 रील वगैरे काढल्या, कारण कसं आहे सक्षमचं इथं बस तिथं बस त्यातच त्याचं सगळी धावपळ चालू होते. एखादा व्हिडिओ काढ हे ते काढ म्हणण्यात त्यानं काढलाच नाही. आणि जाता जाता हे छोट्या छोट्या रील्स काढल्या आम्ही, त्याही अपलोड करायच्या राहिल्या होत्या. आणि असं खूप धमाल मस्ती आम्ही केला. व्हिडिओ कसे वाटतेत मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी सध्या काय करते मला कधी कधी कमेंट केले जाते, तर खरं सांगते मी काय करते ते. तर आपला डेअरी व्यवसाय हे कधी आमचे फौजी बघते असल्यानंतर कायम सध्या तर सगळा टोटल डेअरी व्यवसाय मीच हँडल करते. व्हिडिओ आवडल्या तर लाईक करत चला, शेअर करत चला, सबस्क्राईब नक्की करा. तर आपले जसं मला टाईम तर नसतो तरी पण एक आवड आहे. आवड असल्यानंतर प्रत्येक गोष्टीला सवड भेटते असं म्हटलं जातं. तर आवड असल्यामुळे मी व्हिडिओ वगैरे शूट करत असते, कारण त्या गोष्टीतून मला पण कधी कधी आनंद भेटतो की आपली आठवण पण मागे राहिली पाहिजे. व्हिडिओचा एंड करते. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय.